तर भटक्यामुक्तांचा प्रश्न हा केवळ आता भटक्यामुक्तांचा राहिला नाही. कारण आता भटक्यामुक्तांच्यासारखी देशातल्या 25-30% लोकांची परिस्थिती आहे. म्हणजे अन्नासाठी भटकणं, म्हणजे फूड गॅदरिंग अन्नासाठी भटकणं अशी जर डेफिनेशन केली भटकण्याची, हातावरती पोट घेऊन फिरणारे लोक, तर ती संख्या भटकेमुक्तांच्यापेक्षा कैक पटीने वाढली. प्रचंड दारिद्र्य वाढलेलं आहे. आणि सरकार फुकट धान्य देत आहे आणि महिन्याला 1,500 रुपये महिलांना देते. पण हे सगळं जे काही मिळते तो वर्ग हा सेटल असलेला वर्ग आहे, म्हणजे गरीबच आहे पण घरदार असलेला असा सेटल वर्ग आहे, गावकुसाच्या आतला. आता या सगळ्या परिस्थितीत ज्यांच्याकडे रेशनिंग नाही, जे रेशनिंग मिळूच शकत नाही कारण रेशनिंग कार्डच नाही, ज्यांच्याकडे घरच नाही, जे गावात नोंदलेलेच नाहीत कुठल्या अर्थानं, ज्यांच्याकडे आधार कार्ड वगैरे असल्या काही भानगडी नाही, तर हे जे आमचे लोक आहेत यांचा सरकार काही विचार करते असं दिसत नाही. म्हणजे काँग्रेसच्या काळात निदान तोंड टेकलं का होईना, ते फार काय करत होते असं नाही, तोंड टेकलं का होईना पण ते भटकेमुक्त असं म्हणत तरी असं. आत्ता गेली 12-15 वर्षात हा शब्द हळूहळू कानावरती यायचा बंद झाला आहे. दुसरीकडे या समाजामध्ये काही जागृतीच्या चळवळी चालू होत्या, काही आपोआप बंद झाल्या. विशेषतः कोरोनाच्या नंतर या सगळ्या चळवळी बंद झाल्या. त्याचं कारण लोकांना अशी भीती वाटते की आपण काय तर करायला गेलो की पोलीस तुरुंगात घालतात. सगळ्यांना उचलून घालायची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या नाथ जळायला जर तुरुंगात घातला असेल आणि त्याला जर सोडत नसतील तर बाकीचा समाज त्याच्यावरती ही भीती येतेच आहे. म्हणजे राज्यकर्ते या संदर्भात यशस्वी झालेले आहेत की लोकांना भय निर्माण केलं पाहिजे. लोकांच्या तो टाचा घासून मेला तरी हरकत नाही पण मोर्चा नाही काढणार, कारण मोर्चा काढला की पोलीस अटक करतील, पोलीस नेऊन मारतील, ही भीती आहे. दुसरीकडे आपण गेलो तर घरचं काय होणार, म्हणजे केवळ जीवाचीच भीती नाही, जगण्याच्या स्थिरतेची भीती आहे. म्हणजे आपलं भिक्का होईनावा मागून का होईनावा जगतोय तेही बंद होईल. जे लाचारीची परिसीमा या खालच्या समाजामध्ये टाकलेली आहे. आणि उठाव करणारे जे वर्ग होते की ज्यांनी उठाव केला पाहिजे असे वर्ग राज्यकर्त्यांनी मिंदे करून घेतलेले आहे. कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने का होईना पण त्याला मिंद करायचं. मिंदा होतच नसला तर त्याची विकनेस शोधायची आणि असा विकनेस सापडला की त्याच्यावरती फक्त बोट ठेवायचं आणि त्या माणसाला वाकवायचं आणि मग आपल्याला हवाय ते करून घ्यायचं. आता या सगळ्या खालच्या वर्गाची चिंता करावी
अशी गरजच उरली नाही ना. हा जो सगळा दारिद्र्य रेषेच्या खालचा वर्ग आहे याची चिंता करायची गरज उरली नाही. तर त्याला आपण धान्य देतो ते खुश, त्याला आपण थोडे पैसे देतो ते त्यावर खुश. निवडणुका आल्या की त्यांना आपण मताला हजार 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 2,000 किती हजार पैसे देऊन टाकतो तर ते खुश. तेव्हा माणसं विकत घेणं गरीब समाजातली हे भांडवलदारांना शक्य आहे. तेव्हा भांडवलदार आणि पुरोहितशाही जे भांडवली व्यवस्था आणि धर्मसत्तेची व्यवस्था या दोघी एकत्र सत्ता आल्यावर काय होणार? काहीच नाही होणार. का ते ठरवतील तसं होणार. मग आता आपण बघतोय ना सगळ्या देशभर गाव तिथं मंदिरं चालूच आहे. एवढा दणका मंदिरांचा चालू आहे की सगळीकडे मंदिरं बांधा आणि पूजा घाला. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते जातात मंदिरात नेहमीपणे. मंदिराच्या पुढे रांगा आहे, दुसरे दारूच्या दुकानापुढे रांगा आहे. आणि ज्या वर्गाकडे पिढ्यान कधी ज्ञानच गेलं नव्हतं, अक्षरच गेली नव्हती, त्या समाजाची हालत आता पूर्वीपेक्षा भयानक झाली आहे. मी माझ्यावरनं बघा, मी जिल्हा परिषद शाळा नसत्या शिक्षक असतो का? नसतो. गाडवा म्हणून गेलो असतो ना, शिकू घेतलो नसतो. दुसरं, जिल्हा परिषदेच्या शाळा झाल्या आणि तिथं सुद्धा पैसे द्यायला लागले असते, मी शिकू शकलो असतो का? नसतो. मग कोण शिकू शकलं असतं? तर ज्याच्या खिशात पैसा आहे तो शिकू शकला असता. मग आज काय चाललंय? ज्याच्या खिशात पैसा आहे तो शिकतोय, ज्याच्या खिशात पैसाच नाही तो शिकतच नाही. म्हणजे SC, ST, VJNT, मायक्रो, OBC, मुस्लिम एवढा गट आज आपण शिक्षण व्यवस्थेतनं लाथा घालून हाकलून बाहेर काढतोय. आता असं का करतोय? तर काय करायचं? सगळ्यांनी शिकून. शिक्षण मंत्री म्हणतोय हो काय करायचं सगळ्यांनी शिकून. आता ज्या राज्याचा किंवा देशाचा शिक्षण मंत्री असं म्हणत असेल की सगळ्यांनी शिकून काय करायचं आहे, तर सार्वत्रिक शिक्षण केलं आणि क्लास एज्युकेशन आलं. सरकार काय सांगते? आमच्याजवळ पैसे नाही, या सगळ्यांनी शिकवायचं तर आमच्याजवळ पैसे नाही. दुसरीकडे सांगते शिक्षण मूलभूत अधिकार आहे. अरे बाबा जो मूलभूत अधिकार आहे तर तो पुरं करणे तुझी जबाबदारी आहे ना सरकारची. ते म्हणते नाही मी नाही जबाबदारी घेणार. का नाही घेणार? पैसे नाही माझ्याकडे. का पैसे नाही? कोणाचे पैसे माझ्याकडे? बरं तुझ्याकडे पैसे नाही. मग ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्याकडे घे ना. ज्या वर्गाकडे पैसे आहेत त्या वर्गाकडनं पैसे घे आणि ज्या वर्गाच्यासाठी शिकवायचं आहे त्या वर्गाला दे. तुला कशाला नेमलाय? एवढं तर कर. भांडवलदार नफा मिळवतात की नाही? मिळवतात. त्यांचे इस्टेटी वाढत चाललेत की नाही? चालतात. आपण तिथे कर लावला, ते कर लाव आणि हेवी कर लाव आणि त्याला हे सांग की हे बॅक टू फॅमिली जाणार आहे. ज्या रयतेच्या खिशातल्या पैशानं कर जमा झाला त्या रयतेच्या शिक्षणाच्यासाठी हा पैसा परत जाणार आहे. तू किती पण कमव. भांडवलदारांना सांगा काय? तू किती पण कमव, पण जे कमवशील त्यातलं आम्ही सांगू तेवढं पर्सेंटेज सरकारी तिजोरीत जमा कर आणि सरकारी तिजोरीत जो काही पैसा जमा होईल
त्याच्यातनं आमचं शिक्षण करा. हे का होत नाही? तर मी तुम्हाला सांगितलं ती भटशाही, बामणशाही आणि नोकरशाही आणि भांडवलदार हा जो क्रीप क्लास आहे, हा वरचा वर्ग आहे, याने असं ठरवलेलंच आहे की काय करायचं सगळ्यांनी शिकून काय होणार आहे, तर काय होणार नाही. कारण थंडबंड होतच नाही. त्याची व्यवस्था केलेली आहे थंड करून. चांगला कार्यकर्ता दिसला उचलायचा, आपल्या पक्षात घ्यायचा, आपला पक्षात येत नसला तर तो काय घालवायचा, आणि ह्यातलं काहीच जमत नसलं तर कुठल्या तरी लपड्याला अडकवून टाकायचा. संपला विषय. कोणत्याही पक्षाचाच कार्यकर्ता नाही, नॉट अ सिंगल पार्टी. कम्युनिस्ट सोडले तर, कम्युनिस्ट सोडले तर एकही पार्टी अशी नाही की जिच्यात कार्यकर्ता आहे. जे आहेत ते सगळे दलाल आहेत. जे आहेत ते सगळे दलाल आहेत. कोण कोणाचा दलाल आहे एवढाच प्रश्न आहे. काय डावीकडे दलाल आहे, काय उजवीकडे दलाल आहे. बरं, हे दलाल सगळे एकाच समूहातले असल्यामुळे नागनाथ गेला आणि सापण्यात आला एवढाच सत्तेत बदल होतो, दुसरं काय होतच नाही. काय होते मग सांगा. हा येतो आणि तो जातो. सापण्यात आला, नागनाथ गेला, नागनाथ आला आणि सापण्यात गेला. दोघेही पाहिजेच आहे, कारण ते दोघेही एका वर्गातले आहेत. त्यांच्या पक्षाची नावं जरी वेगळी असली तरी कॅरेक्टर एकच आहे. नावं वेगवेगळी असतील पण कॅरेक्टर एकच आहे. त्याच्यामुळे ते आतून सारे एकच आहेत ना. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस त्या घरातला का पाठीशी घालताय? देवेंद्र त्यात अडकलेत का? मी काय तसा आरोप करत नाही, कारण मला काही माहिती नाही. पण तुम्ही जर अडकलेलं नाही तर मग जे अडकलेले आहेत त्यांच्या संबंधी तुम्ही काय करताय? तर काय करत नाही. बाई बोला, मिलीजुली लढाई आहे. बुवाबाजी वाढली तर फडणवीसांना ती हवीच आहे, म्हणून फडणवीस कोट्यावधी रुपये बंदिरांना देत आहेत आणि इकडे शाळा, प्राथमिक शाळा बंद पडत आहेत. काय अर्थ लावायचा? अर्थ असा लावायचा की ब्राह्मणांना या देशात इतर कुणी शिकावं असं वाटत नाही. कारण हे परंपरेनं हजारो वर्ष त्यांनी या अडाणी माणसांना कुत्र्या मांजरासारखं वागवलेलं आहे आणि ती तशी वागलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना प्रॅक्टिस आहे. कुणी मेला तर ते मोदीच्या डोळ्यात कधी तुम्हाला अश्रू दिसले? मोदी हा माणूस प्राईम मिनिस्टरच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि ती खुर्ची ही एवढी महत्त्वाची आहे की त्या खुर्चीवर जवाहरलाल नेहरू बसले होते, लालबहादूर शास्त्री बसले होते, इंदिराजी बसले होते. त्या खुर्चीवरती हा माणूस बसून, आता मी त्याच्याबद्दल काय बोलू, इतक्या उचापती जगभर आता जाहीर झाल्यात की खरं म्हटलं तर एखादा चांगला माणूस असता तर राजीनामा देऊन केव्हा रेखावा झाला. ठीक आहे, झालं माणूस आहे, झाल्या चुका, पण माझी चूक झाली, आता मी राजीनामा देतो असं काही म्हणतोय का? भागवत त्याला असं म्हणायला लावतोय का? ज्या भागवतांनी त्याला प्राईम मिनिस्टर केला आहे त्या भागवतांची कॅरेक्टर संशयास्पद झाली ना. यापूर्वीच्या कुठल्याही संघचालकावर, यापूर्वीच्या कोणत्याही संघचालकावर असले घाणेरडे आरोप झालेले नाहीत किंवा त्यांच्या कोणाही माणसावरती आरोप झाले तर संघाने कोणाशी पाठीस घातलं नाही. मी संघवाला नाही, मी त्यांचा कट्टर विरोधक आहे. म्हणजे त्यांच्याकडे चांगलं होतं, हे त्यांचं चांगलं होतं. आज आहे काय? आज त्यांच्या काँग्रेसपेक्षा भयंकर अवस्था झाली आहे. आता सर ही काय वस्तुस्थिती आहे ग्राउंडवर भटके विमुक्तांच्या वस्त्यांवरची? मी सांगितलं तुम्हाला की आम्ही माणसं आहोत असंच मानायला देश तयार नाही ना. तुमच्या भेटीगाठी होतात त्या वस्त्यांवर. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं आमच्यासाठी ना बजेट आहे ना, आमच्यासाठी बजेट तरतूद आहे. आमच्यासाठी इतकी महामंडळे केली फडणवीसांनी, 13-14 महामंडळे केली, एकालाही पैसा नाही. म्हणजे फसवणूक आहे ना. आमच्या सगळ्या शाळा चालतात,
या सेवा मेहरबानी म्हणून चालतात. त्यांची अनुदानं मिळतात, त्यांची अनुदानं नाही मिळत, काय काय घेणं देणं पडलेलं आहे. त्यांच्यासाठी सरकारनं काही स्कीम केली किंवा काय नाही आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नावानं मी सरकारला एक प्रपोजल दिलं होतं की यांची नगरं वसवा, यांची शहरं वसवा किंवा निदान यांची गावं वसवा, काहीतरी यांच्या वसाहती करा. केलं काही नाही, काही नाही. पण मी सांगितलं ना की आता जमातवार तर सोडाच, आता ही म्हणजे यांची बेरीज वजाबाकी करण्याची गरज नाही अशा शून्य अवस्थेला हा समाज गेलेला आहे. आणि यातून आता मार्ग काहीतरी निघेल, कुणीतरी म्हणजे येईल असावरनं ईश्वराचा आदेश घेऊन मसीहा हा अशा मशा तर तो मशिया येऊन आता दिल्लीच्या खुर्चीतच बसलेला आहे. तर तो मशिया आपण काय करत नाही. मग आता आणखी दुसरा देवदूत पाठवा असं देवाला सांगायला लागेल. तुम्ही कधी आले प्रभू? मी 10 वाजता आलो. काय नाही सर, तुम्हाला मी सांगतो, हा ढुंगी